इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेण्याची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. आर्थिक वादातून तरुणाचा खून, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अलकुड एरंड जवळील घटना, मृत कोकळेचा. शेअर मार्केटच्या पैशावरून दोघांनी काढला काटा. कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड एस हद्दीत 21 वर्षीय प्रणव प्रकाश कदम राहणार कोकळे या तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला. या धक्कादायी घटनेप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात अजय पांडुरंग चौगले वय 22 आणि संदीप दत्तात्रय कांबळे वय 22 दोघेही राहणार अलकुड एस या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. ही घटना बुधवारी दिनांक 19 रोजी पहाटे उड्डाण पुलाजवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावत दोन्ही संशयितांना रात्री अटक केली. प्रणव कदम हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचा चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत संशयितांकडून पैसे घेत होता. मात्र गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्याने तसेच दिलेले पैसे परत न मिळाल्याने दोघे संतप्त झाले होते. याच रागातून प्रणवचा खून केल्याची कबुली दोघांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपयांचा चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन प्रणवने दिलं होतं. मात्र ना अपेक्षित परतावा मिळाला ना गुंतवलेले पैसे परत आले. याच आर्थिक वादातून संतप्त झालेल्या दोघांनी प्रणवचा काटा काढल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिली. अलकुड एस हद्दीत अलकुडने इरळीला जाणाऱ्या रस्त्यावरून पश्चिमेला काही अंतरावर ही घटना घडली. 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्यापूर्वी प्रणववर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, कपाळावर, पाठीवर, मानेवर आणि हातावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रणवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत अजय चौगले आणि संदीप कांबळे यांना ताब्यात घेतलं. चौकशी शेअर मार्केटमधील पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाची माहिती समोर आली. दरम्यान प्रणव कदम यांचे मामा दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून प्रणवचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनामागे नेमका आर्थिक व्यवहार किती रुपयांचा होता, हत्येचे नियोजन कसे करण्यात आले आणि या गुन्ह्यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोकळे तसेच अलकुड परिसरात खळबळ उडाली आहे.